शेतकरी मित्रांनो, गेल्या 5 महिन्यापासून नुकतं कागदावरच ढोल वाजवणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना। ही योजना गेल्या 5 महिन्यापासून कुठे गायब झाली असा प्रश्न सर्व पशुपालकांना पडलेला आहे। याची अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे, याबाबत काही अपडेट आहे का नाही, असाही प्रश्न सर्व पशुपालकांना पडलेला आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतो तुमचं टेक किशोर या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, खूप ढोल वाजून सुरू केलेली मुख्यमंत्री पशुधन ग्रामीण उद्योजकता योजना याची अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे, त्यानंतर याबाबत काय अपडेट आलेली आहे, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पशुधन विभागाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत अनेक अशा उपयोजना सुरू करण्यात आल्या होत्या, जेणेकरून जे पशुपालक असतील, कुक्कुटपालक असतील, तर अशा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वाकांक्षी योजना ठरणार आहे, असं जे वक्तव्य तर ते पशुधन विभागाकडून करण्यात आलं होतं। परंतु ही योजना कुठे गायब झाली असा प्रश्न आता सर्वीकडे पडू लागलेला आहे। तर याबाबत काय अपडेट आलेली पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, विकसित महाराष्ट्र 2047 कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाकडून आखण्यात आलेली मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना तसेच माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संगणक प्रणालीमध्ये 5 महिन्यापासून अडकली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ही योजना कार्यान्वित न झाल्याने पशुपालक शेतकरी योजनांपासून वंचित आहेत। मित्रांनो, राज्याची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांच्या लाभातून मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना आखण्यात आली आहे। या योजनेमध्ये 5 दुधाळ गाई, त्यानंतर म्हैस पालन, शेळी पालन, मेंढी पालन, कुक्कुट पालन, पक्षाचे वाटप, वैरण विकास आदी प्रकल्पांचा समावेश आहे। यासाठी थेट लाभाची कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली। मात्र यासाठी संगणक प्रणाली कोण विकसित करायची यावर पशुवर्धन आणि माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये मोठा खल झाला। मित्रांनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पशुवर्धन विभागाचा भर स्वतः संगणक प्रणाली विकसित करण्यावर होता, तर माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT विभाग आपणच संगणक प्रणाली विकसित करणार यावर हटून बसला होता। अखेर हे काम IT विभाग करणार यावर शिक्कामोर्तब झाले। मात्र अद्यापही संगणक प्रणाली विकसित न झाल्याने योजना 5 महिन्यानंतरही कागदावरच आहे। मित्रांनो, जिल्हा आणि राज्याच्या विविध योजनांचे एकत्रितकरण करून पशुपालकांना थेट लाभ मिळवण्यासाठी DBT यंत्रणा राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते। मात्र अद्यापही या योजनेची अर्ज स्वीकृती, छाननी आणि लाभार्थी निवड रखडल्याने पशुपालक योजनांपासून वंचित आहेत। पशुपालनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पशुधनाच्या आरोग्याची माहिती देण्यासाठी सल्ला, मार्गदर्शन आणि उपचारासाठी गाई म्हशीच्या गळ्यात सेन्सर लावण्याकरिता अनुदान देण्यात येणार आहे। यासाठी 40 गाई म्हशींच्या संख्येत मर्यादित प्रति पशुधन 5,000 आणि गोट्यासाठी गेटवरीकरिता 10,000 रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे। मित्रांनो, पशुसंवर्धनचे बजेट 300 कोटीवरून 4,000 कोटीवर वाढवल्याचे पशुवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सातत्याने सांगितले। एवढ्या मोठे बजेट असताना केवळ कागदी कोंबड्या नाचू नका अशा कानपिचक्या देखील मुंडे यांनी अधिकाऱ्यांना एका कार्यक्रमात दिल्या होत्या। मात्र एवढे मोठे बजेट असून देखील योजना कागदावरच असल्याचे पशुपालक नाराजी व्यक्त करत आहेत। तर बघा मित्रांनो, ही अपडेट मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबाबत आलेली आहे। मित्रांनो, हिचे अर्ज लवकरच सुरू होतील अशी अपेक्षा आता व्यक्त होते, कारण ज्या पशुधन विभागाच्या बैठका आहेत तर त्या बैठका याबाबत सुरू झालेल्या आहेत, असंही सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात किंवा येणाऱ्या दिवसात याबाबत आपल्याला मोठी अपडेट ही दिसू शकते। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा।